उरणमधील भूमिपुत्रांच्या नोकरीची समस्या दूर करण्यासाठी गरज तिथे नोकरी हे धोरण राबवणार असल्याचा निर्धार शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केला। उरणमधील भूमिपुत्र तरुण मुलं शिकलेली आहेत, मात्र त्यांच्याकडे आवश्यक प्रशिक्षण नसल्यानं पात्रता असूनही नोकरी त्यांना मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आणि या तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना नोकरी मिळवण्यासाठी सक्षम करण्याचे काम हाती घेतलं असल्याचंही म्हात्रे यांनी सांगितलंय। उरण विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात प्रीतम म्हात्रे यांनी दिघोडीमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि त्यावेळी ते मतदारांशी बोलत होते। रोजगाराभिमुख प्रशिक्षणातून मुंबई विमानतळावर 44 नोकऱ्या देण्यात आपण यशस्वी झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं। आमदारकीची संधी मिळाली तर आपण तरुणांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध करून देऊ असं आश्वासन सुद्धा म्हात्रे यांनी दिलंय। 100 दिवसात 1000 नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे। उरणच्या आमदारांनी गेल्या 5 वर्षात कुठलीच विकास कामं न करता केवळ थापा मारण्याचं काम केल्याची टीका सुद्धा त्यांनी केली। येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे आणि आपलं नाव 6 नंबरला बॅलेट मशीनवर 6 नंबरला प्रीतम जे.एम. म्हात्रे आणि पुढे निशाणी कोणती असेल? कुठली? कुठली? शिटी। तर शिटीच्या पुढचं बटन दाबायचं आणि 23 तारखेला शिटीचा आवाज मोठा झाला का आपण बालदी बालदी बरोबर। आता ज्याने अपमान केलाय त्याला परत उभा करायचा का? बरोबर ना? तर जे बोललंय ना ते आता नीट लक्षात ठेवा।